नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या हळद काढणे झाली आहे त्या शेतामध्ये उभे आहोत आणि हळद उकडूनसुद्धा झालेली आहे. थोडाफार सर्व बाकी आहे, तो आता पाण्याला जाईल आणि या ठिकाणी आपण आज हळदीची काय स्थिती ते पाहूया. मित्रांनो, आज 16 एप्रिल 2025 दुपारचे 4 वाजलेले आहेत. हे आपण ठेवलेलं हळदीचं बेनं अशा रीतीनं झाकून ठेवलेलं आहे काड्याने आणि वर ही अशी लिंबाची सावली आहे आणि हे काड्याच्या आतमध्ये असं सुरक्षित ठेवलेलं आहे. वर हे असं आभाळ आलेलं आहे. यापूर्वी थोडेसे शितुड्या येऊन गेले आणि आपण या ठिकाणी बघू शकता ही उकडलेली हळद पाऊस येतोय म्हणून अशी दुपारी 4 वाजेपासून झाकून टाकावं लागते. प्रत्येक ठिकाणी आता 2 ते 3 वर्षापासून हाच प्रॉब्लेम येतो आहे की हळद उकळल्यानंतर शेवटच्या किंवा मधात पाणी येतो, त्यामुळे आपली हळद आपल्याला अशा प्रकारे ताडपत्रीखाली झाकून ठेवावं लागते आणि मग तिचा रंग लाल होतो आणि भाव कमी मिळतो. यावर जर काही उपाय असेल तर कृपया अनुभवी हळद उत्पादकांनी सांगावे. हे आपले हळदीचे जवळपास 20 अंधन झालेले आहेत. यावर्षी या क्षेत्रामध्ये हळद होती आणि आपण त्यातलं 2.5 ते 3 एकराचं बेनं ठेवलेलं आहे आणि झडती त्या मानानं जशी हळद दिसत होती त्या प्रकारे लागली नाही, कारण खालच्या साईडने हळदीला आपण ज्याला सड म्हणतो ती लागलेली होती. त्यामुळे नक्कीच फार मोठा परिणाम त्याचा उत्पादनावर दिसला. कांडी छोटी पडली आणि गट्टूसुद्धा किडलेले निघाले. ड्रिंचिंग वगैरे करूनसुद्धा काही फार मोठा फायदा होत नाही. तरी पण यावर्षी भाव चांगले म्हणजे असल्यामुळे बऱ्यापैकी उत्पादन होत आहे. आता पुढील वर्षी आपण थोडी हळद वाढवायचा प्रयत्न करतोय आणि भावाचा अंदाज, कारण यावर्षी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे जे बेणे आहे हे बेणे हळद न उकळता बेण्यासाठी हळद गेली. म्हणजे नक्कीच यावर्षी हळद पेरा 100% वाढणार आहे आणि ते वाढल्यामुळे पुढच्या वर्षी किती जरी भाव कमी झाले तरी मला वाटते एक शेतकऱ्यांना परवडेल असा दर राहील. त्यामुळे आपण हळदीची पुढच्या वर्षी थोडीशी जास्त लागवड करत आहे आणि शेवटी भावाचं शेतकऱ्याच्या हातात काही नाही, तो फक्त पीक लावू शकतो. आणि आपले कृषी मंत्र्यांनी सांगितलंच की तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने 2 पैसे कमावले तर लगेच सगळेजण त्या गोष्टीची लागवड करतात आणि भाव पडतात. असं काही होईल असं वाटत नाही. हे आपलं दुसरं शेत हळदीसाठी तयार करायचं आहे. यामध्ये तूर होती, आपण ही तूर अशा रीतीने रोटर करून टाकलेली आहे आणि आता हे जे काही दिसतं हे मित्रांनो शेणखत आहे, हळदीला आवश्यक असलेलं. आपण याचे गंज आज रोजीच यामध्ये आणून टाकलेले आहे आणि मला वाटतं हे शेणखत बऱ्यापैकी कुजलेलं आहे. तर या शेणखताला आपण पसरवणार आणि नंतर याची नागाटी करणार आणि नंतर रोटर करून पुढे पेरणार. म्हणजे 1 ते 1.5 महिना 2 महिना हे शेतामध्ये राहील आणि जे काही कुजायचं राहिलं असेल ते कुजेल. याला मधात 1-2 पाणीसुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे हे शेणखत जे जमिनीत गाडलं जाईल त्याचं चांगलं जीवाणूद्वारे विघटन होईल. आपण आपल्या शेणखताचा डेपो मारून त्यावर विविध प्रक्रिया करून नंतर टाकतो, पण यावर्षी आपण हे डायरेक्ट शेतात टाकायचा प्रयत्न करतो आहे. कारण जीवाणूंना जर जीवाणूचे खाद्य दिले तर नक्कीच जीवाणू वाढतील. बघूया यावर्षी काय रिझल्ट येतो. आपण आपल्या भागात हळदीची काय पूर्वतयारी करत आहात आणि जी हळद यावर्षीची उकडलेली आहे, जर पाणी आला तर ती झाकून ठेवल्यानंतर आपण त्याला
काय उपाययोजना करता हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. धन्यवाद.